म्हणताय? इलेक्शनला उभा आहे. हो माहिती आहे. संतोष शेट्टी ते आहेत नाही. त्याला रामदास सरांचं नाव आहे. आता आम्हाला साध्यावर जायचं आम्हाला माहिती मॅडम देवा सगळे एकदम नाही 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 तुम्हाला वाचायचं नाही मी साहेब तुम्हाला माहिती आम्हाला वाचल्याशिवाय जमत नाही आणि आता स्पाईन ऑपरेशनमुळे वाचता येत नाही अजून काय माहिती का रिअली so nice. आय एम नॉट फॉर दिस Yeah. लास्ट Yes. We take you. Permanent. Thank you so much. फॉर ऑल ऑफ इट Thank you. देअर आर माय बेस्ट विशेस ऑफ Thank you. ओके चला, good night. आम्ही कशी ते ना आज नाही डॉक्टर कांबळे साईनाथपासून काय सांगाल तुम्ही किती वर्षापासून इथं राहता आणि भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी या प्रभाग क्रमांक 8 मध्ये कसे उमेदवार दिलेत? महाराज रामकृष्ण हरी. मी नारायणहट सहकारी गृहरचना संस्थेमध्ये पूर्वीचा मी अध्यक्ष आहे आणि इथे जवळजवळ मी 20 वर्षापासून या ठिकाणी राहतो. अर्थात हा प्रभाग निर्माण झाला त्याला अलीकडच्या काळात एक 10 ते 12 वर्ष झालेली आहेत. परंतु माननीय आमदार महेशदादा लांडगे यांनी बीजेपी मध्ये प्रवेश केल्यानंतर जो काही त्यांच्या माध्यमातून या परिसराचा विकास झालेला आहे तो निश्चितच कौतुकास्पद आहे, वाखाणण्यासारखा आहे. आणि देशाच्या विकासाच्या इंजिन ही जी मोदींची संकल्पना आहे त्या संकल्पनेला एक प्रकारचे अत्यंत चांगल्या प्रकारचं कार्याच्या माध्यमातून अनुमोदन देणार आहे आणि त्यांचे हात बळकट करणारा असल्यामुळं मीही माननीय आमदार महेशदादा लांडगे यांचा एक चांगल्या प्रकारे पाठीराखा आहे. मला ती त्यांच्या कार्याविषयी मला खूप समाधान आहे. आणि या वॉर्डमध्ये आता उभे राहिलेले आदरणीय विलासजी मडगिरी यांना मी सर्वसाधारण त्यांच्या पहिल्या निवडणुकीपासूनच नाही तर ते ज्या ठिकाणी माझ्या शेजारी राहत होते पगारी आणि निलगेमध्ये तेव्हापासून तसंच त्याच काळामध्ये आदरणीय कांबळे साहेब यांना सुद्धा मी जवळजवळ 1990 पासून चांगला ओळखतो. ते उच्च विद्याविभूषित आहेत. आदरणीय मडगिरी हे तर खरंच अत्यंत चांगले कार्यक्षम नगरसेवक आहेत आणि त्यांनी आमच्या काही अत्यंत चांगल्या अडचणी सुद्धा नगरपालिकेमधील चांगल्या प्रकाराने सोडवलेल्या आहेत. औद्योगिक कारखानदारांची काही प्रश्न सोडवलेले आहेत. सामाजिक प्रश्नामध्ये त्यांचा नेहमीच अगदी चांगला भाग असतो. तसंच ते अलीकडच्या काळामध्ये की जर तुम्हाला देशाची खरी प्रगती करायची असेल तर तरुण पिढी बदलली पाहिजे म्हणून ते शैक्षणिक माध्यमातून जी एक चांगल्या प्रकारची नियमित कार्यक्रम आयोजित करतात त्याचेही मला कौतुक होत आहे. राहिल्या नवीन उभ्या राहिलेल्या 2 महिला उमेदवार त्यांच्यापैकी एक म्हणजे माझे जुने मित्र आदरणीय उपमहापौर जे सुदामरावजी लांडगे त्यांच्या त्या सूचना आहेत त्याही पदवीधर आहेत. अर्थात अलीकडच्या काळामध्ये शैक्षणिक अलीकडच्या आणि दुसरे नम्रता लोंढे
यांनाही अगोदर या नगरपालिकेमध्ये कामाचा अनुभव असल्यामुळं प्रशासकीय एक त्यांचं प्रशासन कसं चालवावं याचीही त्यांना थोडीफार माहिती चांगलीच आहे. आणि तोही त्यांचा जर निवडून आल्याच आमच्या सर्वांच्या सहकार्याने तर सर्वसाधारण सगळ्याच मतदारांसाठी तो एक फायदेशीर कार्यक्रम होईल. म्हणून मी माझ्यासहच इतरांनाही निश्चितच आवाहन करेन की जर आपल्या वराडाचा विकास करायचा असेल तर उच्च विद्याविभूषित आणि सुसंस्कारित आणि शैक्षणिक ज्यांच्याकडे अर्हता चांगली आहे अशांच्या हाती जर हे राज्यकारभार सोपवला गेला, प्रशासन सोपवलं गेलं तर निश्चित आपला विकास होईल. आपण त्यांच्याकडनं त्याच्या अपेक्षा करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया. रामकृष्ण हरी. आणि कांबळे साहेबांना मी सर्वसाधारण 1990 पासून चांगला ओळखतो. अत्यंत गरिबीमध्ये शिक्षण घेतलेला हा एक व्यक्ती असून अत्यंत छोट्या हॉस्पिटलमधून आज संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव लौकिक झालेलं आहे असा एक अत्यंत कुशल अस्थिरोग तज्ञामधले ते तसे त्यांचं नाव लौकिक झालेलं आहे. आणि सर्वसाधारण त्यांनी जरी आजपर्यंत राजकारणात कधी मी त्यांचा अनुभव घेतलेला जरी नसला परंतु सर्वसाधारण सामाजिक ठिकठिकाणी ज्यावेळेस आमचे कधी कार्यक्रम प्रवचन ग्रुपच्या माध्यमातून होतात त्यावेळेस ते त्या ठिकाणी अगदी आवर्जून आपलं योगदान देत असतात. त्यांना आमच्या तशाही शुभेच्छा आहेत. आणि आता इथून पुढे ते राजकारणात आल्यामुळं की त्यांना त्यांचा वसा आणि वारसा त्यांनी अधिक वेगानं आणि चांगल्या पद्धतीने चालवा एवढ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. दत्तात्रय मनकर. भारतीय जनता पक्षाचा